केळीचं असं झालं की लाईन टाईमावर भेटत नाही आणि दिवा जेव्हा जातात लाईनमध्ये बंद पडते, म्हणून हे केळीला पाणी कमी पडतं म्हणून जळते ती. आणि तापमान जास्त राहिल्यामुळे बी 40-45 तापमान राहत. यावर्षी जास्त तापमान आहे दादा, बरं, त्यामुळे जास्त केळीला प्रॉब्लेम येत आहेत. पाणी टाईम भेटत नाही. यावर उपाय काय? यावर उपाय मग असं आहे, ते नेट लावावे लागते चौपेर बांधायला. या दिवशी म्हणजे पाणी कमीच पडतं. दरवर्षाची बोंबी. जो लाईट ज्या वेळेस येते त्यावेळेस तोपर्यंत शेतात थांबावं लागत असेल. शेतातच थांबावं लागतं. अच्छा, लाईन टाईमवर चालत नाही. उन्हातच थांबावं लागतं ना, हे बघा ना, उन्हावरच थांबावं लागतं. रात्री दिवसा रात्रभर शेतातच थांबावं लागतं. अच्छा, मध्येच काही फाल्ट होऊन जातो. बरोबर. केळीवर परिणाम होतो आहे. पाण्याची कमतरता होते. पाण्याचं बाष्पीभवन जास्त झाल्यामुळे केळीला पाणी कमी पडतं आहे. त्याच्यात ओव्हर हीट झाल्यामुळे MSEBचे पोलचे तार तुटणे, ओव्हर हीटमुळे ऑइल तापतं, त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मर बंद पडणे, फर्टिगेशनचा खर्च वाढतो आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी लक्ष केंद्रित करावं लागते, शेतात यावं लागतं, थांबावं लागतं आहे. पाण्याची कमतरतामुळे झाडाच्या वाढीवर परिणाम झालेला आहे. त्याच्यामुळे उत्पन्नाची 20% आज रोजी 20% घट झालेली उत्पन्नाची. काही शेतकरी आपल्या उष्ण हवामध्ये यायला नको पाहिजे त्यासाठी देखील उष्णता रोधक म्हणून काही वाळा लावतात, काही शेडनेट बांधतायत, काही साड्यांचे हे लावतायत. शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च वाढतो आहे. त्याच्यामुळे नाईलाज आहे, आता स्वतः करावं लागणार आहे. पिकं वाचवण्यासाठी तर प्रयत्न चालूच आहे. म्हणजे जोपर्यंत केळी काढणीला येत नाही तोपर्यंत मेहनत घ्यायचीच आहे. तोपर्यंत मेहनत घ्यायचीच आहे. लक्ष केंद्रित ठेवायचंच आहे. आता 20% ॲव्हरेजली कमी झाल्यामुळे आता आम्हाला अधिक काढायला लक्ष द्यावं लागणार आहे. बरोबर. उत्पन्न वाढीसाठी वेळोवेळी प्रयत्न चालूच आहेत. अच्छा. या अति उष्णतेमुळे ते पानांवर बी परिणाम होतो. पानांना फोटोसिंथेसिस क्रिया मंदावते, पिकांची आपटेक क्षमता कमी होते, पानांची रुंदी कमी होते. त्याच्यामुळे पीक परिस्थिती फार डबघाईसला गेलेली. काय नाव दादा आपलं? विनोद रमेश पाटील, गोरगावले बुद्रुक.